ही आमची मास्टर बेडरूम आहे. आमचं बजेट इंटिरियर मध्ये याला आम्ही सांगू शकतो की आम्ही बजेटमध्ये केलं आहे. तर हे लॅमिनेट फिनिश शटर्स आहेत. हा टेक्स्चर लॅमिनेट आहे, जवळून बघा तुम्हाला कळेल टेक्स्चर. आणि ह्याच्यामध्ये मी हे ऍक्च्युअल केन वापरलंय. केनचा वॉलपेपर याच्यामध्ये हा प्रेस केलाय. केनचे लॅमिनेट इकॉनॉमिकल पडतात, इझी टू यूज आहे आणि लागलं की काम झालं. आणि हा वॉलपेपर आहे ऍक्च्युअल केनचा, थोडा डेलिकेट आहे म्हणजे कम्पेअर टू लॅमिनेट. ह्याच्यामध्ये थोडंसं डेलिकेसी आहे, थोडं मेंटेनन्स आहे ह्याच्यावरती. म्हणून आम्ही ह्याच्यात एक ट्यूबचं लेअर मारणार आहोत म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढेल. आणि जेव्हा ते कट करतो ना त्याचे धागे निघतात, तर त्याच्यासाठी इथे आम्ही बिडिंग पॅटरी लावली तर ह्याची लाईफ जास्त वाढेल. थोडंसं पॉपअपसाठी मी हे गोल्डन हँडल्स इथे यूज केले. तर सगळं एकदम सोबर आणि प्लेन आहे म्हणून थोडंसं गोल्डन हँडल वापरलंय. चांगलं दिसतंय, चांगला इम्पॅक्ट आलाय. आणि हे डोर वेगळेच होते, याला मी टच नाही केलंय. वुडन फिनिश डोर होते, पण थोडा कलर डार्क होता म्हणून आम्ही वुडन फिनिशच घेतलंय, पण कलर थोडा लाईट वापरलाय. तर हे टेक्स्चर असं वूड फिनिश लॅमिनेट आहे. प्लेन असलं की ते लॅमिनेट कळतं. याला थोडा विनियरचा इम्पॅक्ट येतो टेक्स्चर असल्यामुळे. आणि इथे त्यांना एक कॉम्पॅक्ट स्टडी हवं होतं, पण जास्त स्टोरेज नको होतं. आता ही रूम 60+ इयरच्या लेडीसाठी आहे, त्यामुळे बेसिक केलेलं आहे. एजेस तुम्ही बघाल तर फर्निचरचे मी राऊंड केलेत म्हणजे येता जाता लागू नये म्हणून, कारण हा पॅसेज आहे मेन. आणि इथे बेसिकली ते बुक शेल्फ आर्टिफॅक्ट्स ठेवतील आणि स्टडीच्या हिशोबाने इथे मुद्दाम मी लाईट केले म्हणजे काम करताना त्याचा व्यवस्थित फायदा होऊ शकेल. इथेच ओव्हरऑल बेड आम्ही केलेलं आहे. बेडचं बॅकरेस्ट तेच जे केन आम्ही वापरले ते इथे बॅकरेस्टला मी यूज केलंय. आणि छोटंसं डिटेल म्हणजे इथे मी वुडनचे बॅटन्स टाकले आणि ते खालपर्यंत येतात बेड बॅक पर्यंत. ह्याच्यावर मी चांगल्या अशा 3 छानशा फ्रेम लावायला मी सजेस्ट केले. ते क्लायंट आणून लावणार आहे आणि गादी पण तेच लावणार आहे. फक्त इथे मी हे कुशनिंग केलंय तर त्याचा इम्पॅक्ट चांगला आलाय बेसिकली पट्ट्यामध्ये. आणि ह्याच्यावरती गादी येईलच, तर गादी आल्यानंतर ह्याची हाईट इतकी होईल. तर बेसिकली उंच बेड केलाय स्टँडर्ड बेड पेक्षा. आणि त्याचे पण एजेस तुम्ही बघा तर राऊंड केले. साईड टेबल पण आम्ही वुडन मध्येच करून एक सिंगल मोठा ड्रॉवर दिलाय. आणि खालून ते फ्लोटिंग आहे म्हणजे दिसायला पण रूम मोठी दिसते, क्लिनिंग साठी पण चांगलं इझी होऊन जातं. आणि त्याच्यावरती पण तोच केन मी यूज केलाय म्हणजे केनचे मटेरियल मी थ्रूआउट यूज केलंय. थोडं वॉर्डरोब वरती यूज केलंय, थोडं बेडबॅग वरती यूज केलंय आणि थोडं ड्रॉवर वरती यूज केलंय. तर मग एक कॉमन एलिमेंटचा फ्लो थ्रूआउट आहे. आणि बेसिक गॅस आणि सिंपल स्ट्रेट लाईन वरती काम केलंय कंटेम्पररी लुक वरती. ओव्हरऑल छान याचा इम्पॅक्ट आलाय. आणि इथे एक स्टोरेज पण दिलंय कारण इथे त्यांचा मिरर आहे. त्यांना असा ओपन मिरर नको हवा होता म्हणजे हिडन मिरर पाहिजे होता म्हणून मिरर साठी हे ठेवून इथे वापरता येईल. तर ओव्हरऑल ही बेडरूम आमच्याकडनं रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की तुमच्या कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा.